सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभकामना। सबको बहुत बहुत नए साल की शुभकामना। आज महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात तिकडे मध्य प्रदेश आणि अनेक राज्यामध्ये ड्रायव्हर संघटनेचे आंदोलन सुरू झालेले आहेत। मुंबईतल्या काही भागात आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आणि बाकी राज्यामध्ये सुरू झालेले आहेत। त्या काळ्या कायद्याचा विरोध जनसामान्य फक्त ड्रायव्हर पुरतच नाही तर मोटरसायकल चालवणारा जो व्यक्ती असेल तो ते ड्रायव्हर ठेवत नाही, तो स्वतः चालवतो, त्यालाही लागू आहे। सेल्फ गाडी चालवणारा जो कोणी असेल त्यालाही लागू आहे। हा काळा कायदा जो आहे, या काळ्या कायद्याच्या बद्दलची आपण एक भूमिका मी आपल्या माध्यमातून मांडतो, जेव्हा लोकांना कळलं पाहिजे की तुम्हाला या कायद्यामध्ये 10 वर्षाची सजा त्याच्यामध्ये आहे। पहिले सजा त्याच्यामधले 2 ते 3 वर्षाची सजा होती आणि 1000 रुपये दंड देऊन तुम्हाला बेल व्हायची आणि मग कोर्ट तुम्हाला गुन्हेगार ठरवलं तर तुम्हाला, पण आता याला हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि दंड आहे याच्यामध्ये 7 ते 10 लाखापर्यंतचा। लोकशाही पद्धतीने हा कायदा पारित केला गेलेला नाही। ज्यावेळेस असे काळे कायदे पारित करायचे होते केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला, त्यावेळेस जे खासदार सभागृहात उपस्थित नव्हते, जे खासदार आपल्या जागेवरून माननीय अध्यक्षाला आपल्या मतदारसंघाचे आणि अनेक प्रश्नाबाबत देशाच्या त्यांचं मत मांडायसाठी ते अध्यक्षाला परवानगी मागत होते, त्यावेळेस त्यांना निलंबित केलं आणि जवळपास सगळे विरोधक लोकसभा आणि राज्यसभेतून काढून या पद्धतीचे काळे कायदे निर्माण करून सरकार एक हुकुमशाहीच्या प्रवृत्तीने वागते आणि त्याचा विरोध आता देशामध्ये सुरू झालेला आहे। आज ड्रायव्हर संघटनेने केलेला आहे, पण उद्या सामान्य लोकांनाही सुद्धा या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर यावं लागेल आणि ह्या तानाशाह प्रवृत्तीला जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आहे त्याचा विरोध सगळ्या सर्वसामान्यांना करावा लागेल। अन्यथा आपल्याला आपल्या स्वतःच्या वाहनाने चालता येणार नाही, अशा पद्धतीची स्थिती या देशामध्ये या काळा कायद्याच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि म्हणून या मोटर वाहन कायद्यामधली जी काही सुधारणा आहे, हा काळा जो कायदा आहे त्या कायद्याची आम्ही विरोध करतो, त्याचा निषेध करतो, ही भूमिका या ठिकाणी सुरुवातीलाच मी मांडतो आहे। प्रश्न विचारू शकता। न्याय यात्रा आमची जी राहुल गांधींच्या नेतृत्वात जी सुरू होती मणिपूर ते मुंबई, त्या यात्रेच्या दृष्टिकोनातली तयारीची मीटिंग आहे आणि जी अन्याय व्यवस्था जी देशात निर्माण झालेली आहे, केंद्रातल्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने जी काही देशामध्ये एक प्रकारचा व्यभिचार आपल्या मूठभर लोकांना सगळ्या देशाचे जनतेचे पैसे लुटून देऊन देश कर्जबाजारी करणं, देश विकणं आणि काळे कायदे निर्माण करून या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं जो काम केंद्रातल्या सरकारने सुरू केलेलं आहे, त्याच्या विरोधातली न्याय व्यवस्थेची ही यात्रा आदरणीय राहुल गांधीजी काढतात आहेत। त्या यात्रेचं ती बैठक आहे आणि त्याचं संपूर्ण नियोजन मणिपूर ते मुंबई त्याबद्दलची बैठक दिल्लीमध्ये लावली गेलेली आहे। लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी सांगितलं की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, खरंच असं झालेलं आहे का? कारण की काही काँग्रेसचं आपल्या वतीने आपण सांगितलं होतं काल परवाच की आमची चर्चा अजून झालेली आहे, पहिल्या आठवड्यात आम्ही बोलणार। सुप्रियाताईंनी बरोबर सांगितलेलं आहे की मेरिटच्या आधारावर आमचं सूत्र तयार झालेलं आहे आणि आमच्या परवा उद्धवजींनी पण सांगितलेलं आहे की आमच्या आघाडीत कुठेही बिघाडी होणार नाही, आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो सोडवू आणि आमचा टार्गेटच या तानाशाह बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा टार्गेट आहे। त्याच्यामुळे आमच्या इंडिया अलायन्समध्ये कुठेही या पद्धतीचं गडबड होणार नाही, या पद्धतीची भूमिका सुप्रियाताईंनी मांडलेली आहे।
काँग्रेसचे काही नेते मध्यंतरी त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केले, म्हणजे मिलिंद देवरा असतील, संजय निरुपम असतील, त्यांनी संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं पहिलेच सांगितलंय की 23 जागा शिवसेना लढणार, हे जे वक्तव्य होतं त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं. बघा, पक्षाच्या प्रमुखांनी वक्तव्य करणं आणि बाकीच्या लोकांनी वक्तव्य करणं याच्यातला फरक असतो. उद्धव ठाकरे साहेबांनी परवा प्रेस घेऊन ज्या पद्धतीने स्पष्टता मांडली त्यामुळे सगळे विषय क्लोज झाले. त्याच्यामुळे ही जी काही चालत राहतात, तुम्हालाही 24 तास मसाला पाहिजे. आम्ही कुठलीही अपेक्षा नाही. आमचं सुरुवातीपासून आहे की आमच्यासोबत असलेल्या सगळ्या पक्षाला आम्ही सोबत घेऊन चालू, आणि त्यांचंही टार्गेट BJP आहे, आमचंही टार्गेट BJP आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेचंही टार्गेट BJP आहे कुठल्याही परिस्थितीत. मी आत्ताच सिद्धिविनायक बापांकडे जाऊन आलो आणि तिथं असंख्य लोक मला भेटली. सगळ्यांनी सांगितलं की यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जिंकली पाहिजे, काँग्रेसचं अलायन्स जिंकलं पाहिजे, अशा पद्धतीच्या शुभेच्छा मला मंदिरातही सुद्धा लोकांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या तीव्र भावना आहेत आणि जनतेच्या भावना समजून, आपल्या मन की बात नाही, जनतेच्या मनातली समजून आम्ही तिघाही एकत्रित मिळून त्या पद्धतीचा निर्णय करू. तुम्ही म्हणाल की तुमचे टार्गेट भाजप आहे आणि शिवसेनेचे टार्गेट भाजप आहे, सगळ्या मित्र पक्षांचं, आणि प्रकाश आंबेडकरांचंही टार्गेट भाजप आहे. त्यांना न्याय मिळणार की नाही? त्यांनी जे बघा, आमचे एक स्पष्टता आम्ही परवा दिल्लीत सांगितलं, ते आमच्या अलायन्समध्ये नाही, ते उद्धव ठाकरे साहेबांच्या अलायन्समध्ये आहेत. त्यांची चर्चा चाललेली आहे. ते काय बोलतात काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे. सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला काही ED आणि CBI कोणावर लावायचं कारण नाही. आम्ही सत्तेत असताना नाही लावले, तर आता काय हा विषय नाही आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रकाशजी जे काही आपली भूमिका मांडतात ते त्यांचं मत असू शकतं, पण आमच्याशी कुठले डायलॉग त्यांच्याकडून अजूनपर्यंत नाही. आपलं त्यांचं जे काही आता यात्रा रथ फिरतो आहे, कसा लोकांचा विरोध चाललेला आहे, तो विरोध त्या पाहता आता हिरोईनला वापरतात, कुठले ब्रँड ॲम्बॅसेडर वापरतात हे मला माहिती नाही त्यांचं. आता हिरोईनची नावं चाललेली आहे सध्या, तर त्याच्यामुळे त्यांचे काय ब्रँड ॲम्बॅसेडर असतील मला माहिती नाही. पण लोकांमध्ये BJP-बद्दलची तीव्र चीड आहे. केव्हा केव्हा निवडणुका येतात, लोक वाट बघतात आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचं हे ब्रँड ॲम्बॅसेडर आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्याच जवळ राहतील, ते लोकांपर्यंत पोहोचू शकणार. जागा आपली BJPची ऑर्डर काढलेली आहे, ॲडिशनल 4 सरकारला तुम्ही प्रश्न नियुक्ती वगैरे किंवा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते. आता परत एकदा त्यांची निवडणुकीच्या कार्यकाळात बघा, सरकार जे आहे ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये जे काही धुतले जातात ते एकदम स्वच्छ होतात, अशा पद्धतीने या सरकारचं, राज्य आणि केंद्र सरकारची कल्पना आहे. भ्रष्टाचारी लोकहीसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. ज्याच्यावर EDची कारवाई झाली त्यांच्यावरही ED कशी काढून घ्यायची त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे हे वॉशिंग मशीन जी गुजरातची आहे आणि त्यांना जे काही अपेक्षित आहे, ज्यांना लोकशाही मान्य नाही, अशा व्यवस्थेमध्ये ते काही निर्णय घेऊ शकतात. त्याला निर्णयाला काही आपल्याला कोणाचा विरोध करायचं कारण नाही. पण कायद्याचा दुरुपयोग करणारे अधिकारी जेव्हा राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या पदावर बसतील तर राज्यामध्ये केलेली आता कायदा व्यवस्था तर राहिली नाही, पण जी आहे त्याच्यापेक्षाही वाईट व्हायला काही उद्याचं त्याला काही वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज राहणार नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे प्रतिमा मलिन करण्याचं पाप सातत्यानं भाजप करते आहे, हे आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे विरोध करायचं कारण काय? आम्हाला त्यांचा जो सत्ता आहे आणि 5वी बहुमत आहे, हे जनतेचं बहुमत नाही आहे, 5वी बहुमत आहे. म्हणून 5वी बहुमतामध्ये ते काही 5वी निर्णय घेऊ शकतात. हे आम्हाला त्याला विरोध करायचं कारण, योग्य वेळी निर्णय घेऊ आम्ही, त्याला कसा विरोध करायचा ते आम्हाला माहिती आहे. आम्ही सगळे काही आयुधं आत्ताच थोडी वापरणार, आयुधं वापरायची वेळ आली की त्यावेळी सगळे आयुधं वापरू आम्ही. आणि यांचं जेवढं 5वी बहुमत आणि 5वी निर्णय
हे जनतेसमोर मांडू त्यावेळेस यांना समजेल. सर, कर्नाटका के मिनिस्टर है सुधाकर, उन्होंने कहा है कि मंदिर पॉलिटिक्स जो है वो सिर्फ एक स्टंट है 2024 के चुनाव के लिए, इसके पहले पुलवामा था. कैसे देखते हैं इस चीज़ को? देखो, हमारे हिंदू धर्म के, मैं खुद हिंदू धर्म का हूँ, और हमारे शंकराचार्य हमारे हिंदू धर्म के प्रमुख होते हैं. और शंकराचार्य जी ने, उनका बार बार स्टेटमेंट आ रहा है, चारों शंकराचार्य जी का स्टेटमेंट आ रहा है कि मंदिर अभी अधूरा है और अधूरे मंदिर में मूर्ति की स्थापना करना गलत होगा. इस तरह का वक्तव्य आ रहा है. हम वीडियो सोशल मीडिया में देख रहे हैं, चैनल में तो आता ही नहीं बहुत सारा चीज़ें, सोशल मीडिया में देख रहे हैं. अब सोशल मीडिया में जब देख रहे हैं, शंकराचार्य जी अपने वीडियो बना के डाल रहे हैं, और अधूरे मंदिर को अगर वहाँ स्थापना भगवान श्री राम जी की जाए तो ये बहुत बड़ा पाप होगा, देश के लिए गलत होगा, हिंदू धर्म के लिए गलत होगा, ऐसे शंकराचार्य जी कह रहे हैं. तो मेरा ये कहना है कि, और इनको कोई अधिकार दिया नहीं, ऐसे शंकराचार्य जी कहते हैं, हम नहीं कह रहे. अब ऐसे समय में इलेक्शन का स्टंट करना इनकी आदत है. अगर ये उनका स्टंट है कि नहीं है मुझे पता नहीं, लेकिन मेरे हिंदू धर्म को भ्रष्ट ना करे, सत्ता का दुरुपयोग ना करे हिंदू धर्म को भ्रष्ट करने के लिए, इतना ही मैं कह सकूंगा. बाकी क्या मैं क्या कह सकूंगा, शंकराचार्य जी कह रहे हैं. तर आपले जैसे एक हाँ, शंकराचार्य यांच्या म्हणण्यानुसार आताच मूर्तीची स्थापना मंदिरात करू नये, मला योग्य वाटतंय का आणि त्याच्याने काही दुष्परिणाम होतील असं वाटतंय? शंकराचार्यजींचं स्टेटमेंट मोठ्या प्रमाणात आपण सोशल मीडियावर ऐकतो आहे, पाहतो आहे. आणि शंकराचार्यजींनी ज्या पद्धतीने आपलं मत व्यक्त केलं की या पद्धतीची मूर्ती स्थापना पूर्ण मंदिराचं काम झालं नसताना करणं हे एक चुकीचं ठरेल आणि ते एक मोठं पाप होईल, अशा पद्धतीचं शंकराचार्यजींचं स्टेटमेंट येते आहे. मी स्वतः हिंदू धर्मातला मी आहे आणि आमचे धर्माचे प्रमुख आम्ही मानतो शंकराचार्य असतात. आता शंकराचार्यांचं हे मत आहे, तर धर्माचे ते प्रमुख आहे शंकराचार्य, आणि सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्यासाठी या पद्धतीचा एक प्रयत्न अगर ते चालवत असतील तर हे धर्मासाठी चुकीचं होऊ शकते. आणि त्याच्यामुळे धर्मभ्रष्ट करू नका, एवढंच आमचं सत्तेमध्ये बसलेले जे स्वतःला भगवान श्रीरामाचे ठेकेदार समजतात त्यांना आमचा एवढा सल्ला आहे, बाकी काही नाही. सर, आपने वो ट्रांसपोर्ट जो हड़ताल चल रही है कई उस पर आपने कांग्रेस की प्रतिक्रिया हिंदी में जानना चाहेंगे, क्योंकि देखा गया कि राज्यसभा और लोकसभा से कई विपक्ष के जो सांसद थे उनको निलंबित कर दिया था और ये बिल पास कर दिए गए. आपकी क्या करें? देखो, जो काले कानून बनाने के लिए जिस तरह से अपोजिशन के सांसदों को निलंबित कर कर, जो सांसद हाउस में नहीं थे उनको भी निलंबित किया गया, जो सांसद अपनी जगह पे खड़े होके अपने मतदार संघ की और अपने देश की जनता की भावनाओं को रखना चाहते थे उनको भी निलंबित किया गया, और अपोजिशन को राज्यसभा और लोकसभा में सबको निलंबित कर कर जो काले कानून बनाए उसके अब लोगों को उसके परिणाम समझ में आ गए. जो मोटर वाहन एक्ट में जो सुधारना इन लोगों ने लाई है, वो सुधारना में क्योंकि एक्सीडेंट होने के बाद 1,000 रुपये फाइन था, और 1,000 फाइन के बाद अगर वो गुनहगार हो तो उसको 2 से 3 साल की सज़ा मिलती थी, ऐसा कानून था. इन लोगों ने वो कानून को बदला, फिर मोटरसाइकिल हो, कार हो या ट्रक हो या बस हो. अब मोटरसाइकिल तो कोई ड्राइवर तो रखता नहीं, तो मोटरसाइकिल तो सभी लोग अपनी गाड़ी, बहुत से लोग तो अपन देखते हैं शहरों में गाँव में कि अपनी ड्राइवर न रखते हुए अपनी गाड़ी खुद चलाते, 4 व्हीलर में चलाते. तो ट्रैक्टर हो तो किसान अपना खुद का खेती में कोई ड्राइवर रखता नहीं, वो खुद का ट्रैक्टर खुद ही चलाता है. तो ये कानून में इन लोगों ने ऐसा प्रावधान किया कि एक्सीडेंट हो गया, और एक्सीडेंट होने के बाद तुम अगर उस आदमी को हॉस्पिटल ले जाते या पुलिस स्टेशन जाते तो तुम्हें थोड़ी सज़ा कम की जाएगी, और लेकिन फ़ाइन आपको उतना ही भरना पड़ेगा, 7 से 10 लाख रुपए का. और समझो आपने भाग गए तो 10 साल की सज़ा आपको उसमें रहेगी.
तो इसका मतलब है कि लोगों ने अब गाड़ियाँ चलाना बंद कर दो, ऐसा कानून ये सरकार ला रही है। ऐसा काले कानून का हम विरोध करते हैं। उसमें ये काले कानून वापस लेना चाहिए। और ऊपर से हम देखते हैं कि अब देश की सरकारें और राज्यों की सरकार भी झूठ बोलकर सत्ता में बीजेपी है। कई राज्यों में रास्ते ही खराब है। महाराष्ट्र में जितने भी एक्सीडेंट के हुए हैं उसमें रास्ते अच्छे न होना, वो गड्ढों के वजह से एक गाड़ी दूसरे से टकराती है और वही एक्सीडेंट होता है, वही लोग मर जाते। कई एक्सीडेंट महाराष्ट्र में भी हम देखते हैं। तो देश में ऐसे कई राज्य है जिसमें रास्ते ही नहीं है। उत्तर प्रदेश जैसे राज्य जो गए 2 टर्म से जहाँ से देश के प्रधानमंत्री चुन के आते, वो राज्यों में भी रास्तों की खराबी है। तो दूसरा, और महाराष्ट्र में जो मुंबई से नागपुर का एक समृद्धि जो बनाई, तो समृद्धि तो इनकी खुद की हुई, लेकिन वहाँ पर रोज एक से एक्सीडेंट होता है। तो वो सरकार की गलत नीतियों की परिणाम है। और उसके परिणाम अगर चलाने वाले के ऊपर आता है, तो खुद गाड़ी का मालिक हो या ड्राइवर हो, और उसके विरुद्ध में ऐसे काले कानून बनाए, उसके आंदोलन चालू है। उस आंदोलन का हमारा सपोर्ट है। और सब लोगों ने ये बात को सोचना है कि ऐसे काले कानून बनाकर लोगों को गाड़ी से ही मुक्त करना और वो पैदल चलना, ऐसी व्यवस्था ये सरकार बना रही है। और इसलिए ये सरकार के इस काले कानून का हम विरोध करते हैं और आंदोलन को सपोर्ट करते हैं। सर, न्याय साध में नीतीश कुमार को इंडिया गठबंधन में बड़ी जिम्मेदारी देने की खबर सामने आ रही है, तो क्या वो संयोजक बनाए जा सकते हैं? बिल्कुल हो सकता है। हाईकमांड में वो डिसीजन होगा, क्योंकि आखिरी वो लेवल पे, वो दिल्ली लेवल पे डिस्कशन होता है और वो डिस्कशन के आधार पे कुछ भी हो सकता है। सीट शेयरिंग के ऊपर कैसे देखते हैं, क्योंकि वंचित के साथ अगर आप अलायंस बना भी रहे हैं, पिछले इलेक्शंस में ऐसे देखा गया था कि कुल मिलाकर ऑलमोस्ट 12 सीट्स थी जो वंचित ने आपके वोट्स काटे थे। कांग्रेस के अच्छे वोट्स जो थे, जहाँ पे कांग्रेस जीत सकती थी, ऐसी 12 सीट्स थी जो उन्होंने वोट्स ले लिए थे। तो कैसा ये डायनामिक्स वर्क करेगा इस इलेक्शन में? बराबर है, जो वोट काटे गए थे वो वोटों को भी समझ गया कि ये वोट किसके लिए काटा गया था। एक तो भी हमारी भूमिका प्रकाश आंबेडकर जी के साइड में है, लेकिन उनकी चर्चा हमारे साथ नहीं चल रही है, उद्धव ठाकरे जी के साथ चल रही है। अगर जो भी निर्णय होगा हमको वो मान्य रहेगा, लेकिन बात की वार्तालाप शुरू हो, ये भूमिका हमारी है। तो मुझे लगता है कि जनता में भी बड़े बदलाव है, लेकिन हमें सबको लेके चलना है, क्योंकि हमारा टारगेट एक तानाशाह जो बीजेपी की सरकार है उसको सत्ता से बाहर करना, यह हमारा टारगेट है। और इसलिए हमको सबको लेके साथ चलना है। सर, कांग्रेस के बड़े नेता दिग्विजय सिंह, उनके भाई जो है लक्ष्मण सिंह, उन्होंने कहा है कि राहुल गांधी कोई पार्टी प्रेसिडेंट नहीं है, वो सिर्फ एक एमपी है, तो उनको एमपी की तरह रखिए, इतना उनको हाईलाइट ना किया जाए। कोई एमपी या कोई एक व्यक्ति अपने एक्शन से बड़ा बनता है, अपने घर से भी। तो कैसे देखते? देखो, पार्टी कार्यकर्ता जो हो, अपने पार्टी को बड़ा बनाने के लिए पार्टी का मैसेज देने की जवाबदारी हर कार्यकर्ता की होती है। सांसद हो या पदाधिकारी हो, संगठन में सबकी जवाबदारी होती है। और वो अपनी जवाबदारी के आधार पर अगर कोई बड़ा होता है तो किसी को तकलीफ नहीं होना चाहिए। राहुल गांधी जी जितने सादगी से रहते हैं, शायद ही देश में ऐसा उनके सादगी भरा जीवन कोई नहीं जीता। अपने देश के लिए, देश की माता बहनों के लिए, देश के युवाओं के लिए, देश के किसानों के लिए, देश के मजदूरों के लिए जीने की उनकी जो मानसिकता है आप पूरा देश देख रहा है। और ऐसे होते हुए वो अपने निस्वार्थ लेवल पर वो कांग्रेस पार्टी के लिए काम कर रहे हैं, तो किसी को तकलीफ होने का कोई कारण नहीं हो सकता। वो भी जो खुद अगर बोलना चाहते हैं तो वो खुद भी करें ना, तो उनको किसने रोका है? नानाभाऊ, तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजे इथे धारावीत आघाडी समूहाचा पुनर्विकासाचा मुद्दा त्याच्यावरचा मोर्चा काढला होता. काँग्रेस सगळ्यात मोठा आघाडीवर होतं. त्याच्यानंतर तो वारंवार राहुल गांधीवरून फिरत होती. त्या दिवशी राहुल गांधी नागपूरमध्ये होते. काँग्रेसचा स्थापना दिवस मोठा साजरा केला जात होता. त्याचवेळी रात्री अदानी पवारांची भेट घेत होते. पवारांनी यापूर्वी समर्थन केलं होतं. यावर वारंवार भले तुमच्याकडे किती जर सांगितलं असतं तर पवार उघड पद्धतीने अदानी समूहाचं
कौतुक करतायत, त्याचं समर्थन करतायत, या सगळ्या गोष्टींमुळे लोक संभ्रम होत आहेत की नेमकं काय आहे? काँग्रेसबद्दल संभ्रम होण्याचं कुठलंही कारण नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. या देशाच्या सर्वसामान्यालाही सुद्धा अंबानी अदानीसारखं जगता यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण अदानीलाच सगळं मिळावं आणि सामान्य लोकांना बर्बाद करावं याचा काँग्रेसला विरोध आहे. आमचा व्यक्तिगत अदानीचा विरोध नाही. ज्या पद्धतीनं त्यांचं कर्ज माफ केलं जातं, बँकातलं लोन ते घेतात, ते ज्या पद्धतीने लुटून केंद्र सरकार पैसे भरते, देशावर रोज कर्जाचा बोजा वाढतो आहे. GSTच्या माध्यमातून देशातला सगळा पैसा केंद्राच्या तिजोरीत चाललेला आहे. तरी देशावर कर्ज का वाढलं त्याचं उत्तर केंद्र सरकार देत नाही. मग हे पैसे गेले कुठं? तर जो माणूस रोज श्रीमंत होत चालला त्याच्याकडे चाललेलं आहे. अशी कुठली त्यांच्याजवळ नोट छापायची मशीन आलेली आहे? हा सवाल आमचा आहे. व्यक्तिगत अदानीचा आमचा विरोध कुठं आहे? आणि अशी कोण देशाची तिजोरी लुटून जे श्रीमंत होत असतील त्याला काँग्रेसचा विरोध राहणारच आहे. कोणाला त्याला सोबत करायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे. त्यांची वेगळी पार्टी आहे, त्यांचा व्यक्तिशः त्यांचं मत राहू शकतं. पण काँग्रेस अशा लोकांना नाही, सर्वसामान्याला. आता आपण धारावीचा उल्लेख केला. धारावीमध्ये तिथल्या लोकांचं पुनर्वसन मिठागृहामध्ये केलं जाणार आहे. 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सगळे तिथले उद्योग संपुष्टात आणणार आहे. तिथं एक गुजरात कॉलनी केली जाणार आहे. मुंबईचं अस्तित्व गुजरात नाही होऊ शकत. आणि त्याच्यामुळे स्थानिकांना बर्बाद करण्याची जी व्यवस्था आहे ही त्या व्यवस्थेला, भूमिपुत्राला बर्बाद करण्याची व्यवस्था, त्याला आमचा विरोध राहणार स्वाभाविक आहे. यामुळे तुम्ही जे कोणाला कोणत्या पक्षाच्या कुठल्या नेत्यांना कोणाशी संबंध ठेवायचा त्याला आम्हाला विरोध करायचं कुठलं कारण नाही. सर, सुप्रिया सुळे ने अभी भी कहा है कि 15 जनवरी तक जो है डिटेल्स आउट हो जाएगी लोकसभा की सीट शेयरिंग के बारे में. बिल्कुल. की बातें हो गई है? बिल्कुल हो जाएंगी, कोई उसमें दो मत नहीं. सर, महाराष्ट्र के प्रोजेक्ट्स भी काफी जा रहे हैं. अभी भी सबमरीन के प्रोजेक्ट की बात हुई, इसके पहले भी काफी प्रोजेक्ट्स थे. तो आप हमेशा विरोध करते हैं इस चीज का, बट क्या आप उस चीज का प्रॉपर स्टैंड लेंगे, कुछ प्रोटेस्ट करेंगे, क्या आपके आगे की रणनीति? जो भ्रष्टाचार से बनी हुई सरकार महाराष्ट्र में, जिसका नाम पूरे देश में फेमस हो गया, खोखे की सरकार, और उस खोखे की सरकार आने के बाद मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने पहले ही कैबिनेट में जो निर्णय लिया था वो लिया था बुलेट ट्रेन का. उसमें 75% महाराष्ट्र सरकार पैसा भरेगी और 25% गुजरात भरेगी. तो उसी दिन से ये पता चल गया कि महाराष्ट्र को लूटकर गुजरात को देने का संकल्प, वो जो दिल्ली में बैठे 2 आका है उनके आधार पर ये सरकार चलेंगी. और उसके बाद इस राज्य के कई उद्योग गुजरात में भेजे गए गुजरात के चुनाव जितवाने के लिए. हमारे राज्य के मुख्यमंत्री को निमंत्रण दिया जाता है, वो वहाँ के उद्योग चालू है कि नहीं, व्यवस्थित है कि नहीं, वो देखने के लिए वो भी जाते हैं, राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री भी. अब पनडुब्बी का जो सिंधुदुर्ग का जो था, देश का पहला एक प्रोजेक्ट था, वो भी अब गुजरात लेके जाने का काम शुरू हो चुका है. लेकिन ये सरकार झूठ बोलती है. विधानसभा में बोली कि डायमंड उद्योग इससे भी बड़ा अपने यहाँ होगा, अपना मार्केट जा नहीं सकता. एक झूठ का बात कही जा रही है, झूठ आंकड़े दिखाए जा रहे हैं कि डायमंड उद्योग यहाँ से नहीं गया, सबसे ज़्यादा सेल तो मुंबई में है. इस तरह का आंकड़ा दिया गया है और झूठ बोला जाता है. विधानसभा में झूठ बोला है. जैसे दिल्ली में प्रधानमंत्री लोकसभा में झूठ बोलते हैं, वैसे राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री भी महाराष्ट्र के इस पवित्र विधानसभा में झूठ बोलने का काम करते हैं. और इसलिए महाराष्ट्र को बर्बाद करना ये गुजरात के 2 आका जो दिल्ली में बैठे उनके इशारे पे राज्य में बैठी हुई सरकार कर रही है और ये सच है. अरविंद केजरीवाल कह रहे कि जिस तरह से गारंटी शब्द है वो उनके पार्टी का शब्द था, वो बीजेपी ने भी चुराया और कांग्रेस ने भी चुराया, और दोनों ने अभी तक कोई वो गारंटी की वादी पूरी नहीं की. ऐसा गारंटी का कोई कॉपीराइट तो नहीं लिया किसी ने, पर गारंटी ये शब्द ऐसा है कि जो कर सकता है लोगों के बीच में वही गारंटी बोली जाती है. लेकिन वादे करना चुनाव में और बाद में जुमलेबाजी बोलना, ये गारंटी शब्द का अपमान है. यह हम कहेंगे. हमने जिस राज्य में, कर्नाटक में हमारी सरकार आई,
कर्नाटक में हमने जो गारंटी लोगों को दी उसको हमने पूरा किया, पहले ही कैबिनेट से उसकी शुरुआत की। तेलंगाना में भी हमने वही शुरुआत की। तो इसका मतलब है कि हमने जो गारंटी दी वो गारंटी पूरी करने का काम हम कर रहे हैं। तो जो जुमलेबाजी करते हैं उनके लिए लागू होगा, और मैं उनके बारे में, केजरीवाल जी के बारे में अभी कोई बात नहीं करूँगा। सर, जागा वाटपावरून महायुतीमध्ये कुठेतरी दुसरी पाहायला मिळते. कुठं ऐकलं? जागा वाटपावरून कुठं ऐकलं? महायुतीमध्ये. हां, महायुती. आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जागेसाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे केलं आहे भाजपकडून. अमित शहाची मागणी झाली आणि त्यामुळे शिवसेना आक्रमक झाले. उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आघाडी होते त्या जागेसाठी. मात्र आता या दोन्ही एका जागेवरून दोन्ही गट दावे करण्याची शक्यता आहे. मला परवा केंद्रीय मंत्री BJPचे मिळालेले होते, आपल्या महाराष्ट्राचेच आहेत. त्यांना ते मला विचारलं त्यांनी की तुमचं अलायन्सचं काय होतं. मी म्हटलं आमच्याकडे काही भानगड नाही. म्हटलं तुमच्या इथे जास्त आहे. तर त्यांनी मान्य केलं की आमच्याकडे खूपच प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की तुमच्याकडे नाही आहे पण आमच्याकडे आहे. तुम्ही तोच प्रश्न विचारला, कारण मला कोणाच्या घरात डोकून बघायची सवय नाही, पण त्यांनी मला प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना तो प्रश्न सांगितला. आणि हे खरं आहे की महायुतीमध्ये भयानक तणाव आहे. आता ईडीची की CBIचा वापर त्यामध्ये केला जाईल, कारण की आखरी कार्यकर्ते शेवटच्या काळात हे दोन आहेत त्यांच्याकडे, BJPकडे ED आणि CBI. तो वापर केला जाईल आणि त्याच्यामध्ये शांततेनं ते ED आणि CBIच्या ह्याच्यानं त्या कार्यकर्त्यामुळे शांततेनं ती प्रक्रिया होईल असं मला वाटतं. पण तो मेसेज कार्यकर्त्यापर्यंत पोचवायला यांना वेळ लागणार आहे आणि तो जाणार पण नाही आणि तो जाऊ पण शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी हार निश्चित ठरलेली आहे हे तुम्हाला मी सांगतो. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.